अगं हो, तू काय घेतलं? अगं मेली या म्हातारीचं काय? त्याच्यात काय नाही माहिती फाटक्यात पाय. अगं हे शाने, तिला समजावं का अजून? हा? अगं हे पोरीनं, तुम्ही एवढा आग्रह धरताय म्हणून सांगते, ऐका हा. विक्रीला घेतलं बघ दूध काय? हा, विक्रीला घेतलं बघ दूध आणि नसलंय बघ साधं सूर. ए म्हातारे, हा? मेली फाटले बघ एवढं ते. फाटलंय? मेली जुनं झालं ते. कुठे फाटलंय? 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 मग ही काय शादी करते? चार चौकात काय माझी इज्जत काढायला आलीस का तू? हा? अबे पोरी ना, चला की ग बाजारला. अगे पोरी ना, मसरीचं गाड किती अवघड आहे माहितीये? कसं अगदी तुम्ही नाचत ठुमकत या. हा? जाऊ दे. मग माझ्याकडून काम आहे. काय? उभं माड बघतो. तो मला तुम्ही नाही. कोण ग? येतो का? ए माड बघतोय तो. कोण रे तू? हा? कोणाचा रे तू? हिच्याकडे पाहतो काय? अगे हे मुली इकडे तो तुझ्याकडे पाहणार नाही तर माझ्याकडे पाहणार होय. ते पण बरोबर हा? आहे. तुम्ही म्हातारे झाले. अगे ए, लाजू नको. लाजू नका. अगे, बाय माझी ती. हा? लाजू नको. तो तुझ्याकडे बनायचं का माझ्याकडे बघणार? अगे हे मुली त्यावेळी की नाही मी इतकी सुंदर दिसायची की सगळे जण माझ्याकडे टका मका असे पाहतच राहायचे बघ. असे कित्येक जण आले कित्येक जण गेले आणि हे बघ म्हातारे सुद्धा झाले. आ? मला गाणं आठवलं. तुला गाणं आठवलं? बोल पाहू. तुझ्या चिकन्या रपड्याला मन धरून वाटायचं. तुझ्या चिकन्या रपड्याला मन धरून वाटायचं. देवाचा झापून वाटत अगे पोरी, काही नाही ग. अगं पहिले दिवस आठवले. काय हो? ओ बापूला नाव सांगू काय? अबे शांत चौकात काय माझी इज्जत नाही आलीस का? हो, घाबरू नका. नाही सांगणार तुमचं नाव. हा? हे बघा तिने तर नाव सांगितलं ना काकू येईल झाडू घेऊन पाठीकडून. ऐकलं का? हा त्याला अगे पोरी नो ह्या मथुरेचं गाड किती अवघड आहे माहितीये? कसं अगदी तुम्ही नाचत ठुमकत या. मी म्हातारी त्यामुळे कसं मथुरेचं गाठ हळू 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 पुढे जाते. हा अरे हा या शुभरतली सौंदर्याला कधी लागू नये नजर मला. दिन दुबळ्यांच्या संसारात कोण भुलले या फुली राणीला. खाण आहे मी नवरत्नांची सौंदर्याने फुलली. खाण आहे मी नवरत्नांची सौंदर्याने फुलली. बहरलेली प्राजक्ता ही मन मंदिरात भरली. लाख मोलाची दौलत ही मी अंगावर झुंबरली. लाख मोलाची दौलत ही मी अंगावर झुंबरली. बोले मन माझे बोले अंतरानंदी डोले. बोले मन माझे बोले अंतरानंदी डोले.
रेशमी धुंदी दसरीची नेसून साडी चेहऱ्यावरती हसुये आनंदी माझ्या गोऱ्या गोऱ्या अंगी यौवनाची रेशमी धुंदी दसरीची नेसून साडी चेहऱ्यावरती हसुये आनंदी मोहतील माझे रूप पाहून मीच मला भाळली मोहतील माझे रूप पाहून मीच मला भाळली बहरलेली प्राजक्ताई मन मंदिरात भरली लाख मोलाची दौलतई मी अंगावर शृंगारली लाख मोलाची दौलतई मी अंगावर शृंगारली बोले मन माझे बोले अंतरानंदी डोले बोले मन माझे बोले अंतरानंदी डोले लाख मोलाची दौलत मी अंगावर शृंगारली लाख मोलाची दौलत मी अंगावर शृंगारली हॅलो हॅलो हे पहा मंगेश बेंडल सूर्यकांत बेंडल यांकडून आताच्या गीतासाठी माझ्या गोऱ्या गोऱ्या रंगी यौवनाची रेशमी धुंदी दसरीची नेसुनी साडी चेहऱ्यावरती हसुये आनंदी माझ्या गोऱ्या गोऱ्या अंगी यौवनाची रेशमी धुंदी दसरीची नेसुनी साडी चेहऱ्यावरती हसुये आनंदी मोहती माझे रूप पाहून मीच मला भाळली मोहती माझे रूप पाहून मीच मला भाळली बहरलेली प्राजक्ताई मन मंदिरात भरली लाख मोलाची दौलतई मी अंगावर शृंगारली लाख मोलाची दौलतई मी अंगावर शृंगारली बोले मन माझे बोले अंतरानंदी डोले बोले मन माझे बोले अंतरानंदी डोले लाख मोलाची दौलत अंगावर शृंगारली लाख मोलाची दौलत अंगावर शृंगारली हॅलो हे पहा रघुनाथ रामचंद्र बुदरवाडी गाणी गाऊ गोड गळाले कोकिळेच्या कंठसुराने शब्दाले ओठावरती सात सुरांना देऊया प्रेमाने कोकिळेच्या कंठसुराने शब्दाले
ओठावरती सात सुरांना देऊया प्रेमाने पायी पंजण घुंगर तालावरी धडधडली पायी पंजण घुंगर तालावरी धडधडली बहरलेली प्राजक्ताई मन मंदिरात भरली लाख मोलाची डोलासई मी अंगावर डोंगारली लाख मोलाची डोलासई मी अंगावर डोंगारली भोले मन माझे भोले अंतरानंदे डोले भोले मन माझे भोले अंतरानंदे डोले लाख मोलाची डोलासई मी अंगावर डोंगारली लाख मोलाची डोलासई मी अंगावर डोंगारली सुदाम गुराशी जायचंय र सुदाम गुराशी जायचंय र सुदाम गुराशी जायचंय र कृष्ण देवांचे मैतरामी गाई राखीतो या कुंजवनी कृष्ण देवांचे मैतरामी गाई राखीतो या कुंजवनी आवाज दिला देवान भेटाया जायचंय र सुदामा गुराशी जायचंय र सुदामा गुराशी जायचंय र सुदामा गुराशी जायचंय र सुदामा गुराशी जायचंय र कृष्ण देवांचे मैतरामी गाई राखीतो या कुंजवनी कृष्ण देवांचे मैतरामी गाई
हा इथे होऊन गेले काय सांगून गेले सांगताय सांग. 16 शस्त्र बरं. 108 दोनचा मेला ताटपाट करून मथुरीच्या बाजारात चालत बघ. जाऊ दे ना अरे जाऊ दे कसं मग? त्याला तिथे तापवायचं आहे त्यांच्याकडे दैदूत आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे ही बापांची हा. कामगिरी मी केली पाहिजे तू केली पाहिजे. छे, आपल्याला जमायचं नाही. अरे मी आजपर्यंत कुठल्या गाईला नाही अडवली तर बाईला कुठली अडवणार अरे बाप रे पण पापाची कामगिरी केली पाहिजे अरे देवबापाची हा. कामगिरी केली पाहिजे पण मला जमायचं नाही अरे ही कामगिरी तुझ्यावर नाही नाही, जमणार नाही. माझ्यावर नाही जमणार मग ही कामगिरी करणार कोण होय ही बापांची कामगिरी करणार कोण अरे आलं लक्षात. काय अरे माझ्या जोडच्या बोबड्या आहे ना बे. हा तो ही कामगिरी नक्की करणार बोबड्या? हो, तो कामगिरी करेल नक्की करणार अरे मग बोलावून घे कशाला वेळ त्याला लावतो बोलावतो. हा अरे बोबड्या रे बोबड्या बराच लांब गेला हा बरं चांगलं आहे. अरे बोबड्या रे बोबड्या आशिक आले आले अरे उदामाय लवकर ये लवकर अरे तात्याला अरे इकडे खूप मजा आहे मजा मजा आहे मालो येतो मी ये लवकर ये आलो 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 थांबू गाय अशी काय पळत आली अरे अरे ही गाड्या धांदल झाली थांबू गाय अशी काय पळत आली अरे थांबू आहे. अरे अरे ही गाड्या धांदल झाली थांब घेऊन येतो या जोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला थांब गायची गाडी पळत आली अरे अरे ही गाड्या धांदल झाली थांब गायची गाडी पळत आली अरे अरे ही गाड्या धांदल झाली थांब घेऊन येतो या जोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सकाळी गाव मी सोडल्यावर सजवाया गेली रानाला गेली रानाला वसाऱ्या बाळा बैलाला आठवण तिचा ओढरीला आठवण तिचा ओढरीला आठवण तिचा ओढरीला बघा बैल गाडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला सोडीला सांगा बाळ्या बैल कोणी सोडीला काय रे? मला आधी सांगा बरं. बालाबाई कुठून बोलला बाल्या बैल माझा नाही अरे नाही. पण तुझी तांबू काय गेली कुठे अरे काय सांगतो काय मला माहितीये बालाबाई कोणता आहे का कोणता त्यामुळे काशाचा अमोल कष्टाचा होय मग त्याच्या गाय गोट्यातच तुझी गाय गेली असेल असंच काय तरी बरोबर. हे पळाली. अरे म्हणू हा. तांबू काय मी सोडून गमलो जमला हा. आता त्या काष्टाच्या घरी जावं लागेल तुला शोधायला बरोबर. हा बघ बोबड्या अरे उद्या म्हणू बोल. मला इथे कचरा लावलो ए, तुला बोलवलं नाही तुला एकदम बोलवलंय अरे बाबा नो ती माझी बोबली बरोबर. अरे तुझी बोबडी आहे हा. बोबड्या हा. आम्ही तुला इथं कशासाठी लोळवलं हा, माहितीये? सांगतो बघ. कशासाठी बोलवलं अरे आम्ही इथं कशासाठी लोळवलं माहितीये? बघ. अरे बाप्पा इथे येऊन गेले हे बघ, बाबा इथे हा, गेले. इथे येऊन गेले अरे त्यांना मी लहानात होतो रानात कुठे इथे येऊन गेले अरे आपल्याला कामगिरी सांगून गेले होय. कटली रे, कटली. ए, कटली काय? कसली बोल बोबड्या. बाबा, जी माझी बोबली कटली. बोबड्या. बाप्पाने असं सांगितलंय हा. 16 सहस्र 108 दळवणीचा मेळा ताटमाट करून मग तुझ्या बाजारी चाललाय जाऊ दे ना माझी काय ए, बाबा ए, जाऊ दे कुठे बाप्पाने असं सांगितलंय त्या दळवणी बघायचं अडवायच्या आहे. त्याच्याकडे दैदूत आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे ही कामगिरी मी केली पाहिजे अरे उद्या बरं. माने मी म्हणताय ते बरोबर आहे. मग
त्या आवल्याने ऐकलं उठल. अरे, या गवळणी दाखवलं नाही. हो द्या. त्यामुळे मृत्यूचे घाट हात तुम्ही टाकतात बघ. अरे उद्या मानो चला काल काल दगड आहे. हे दगड नाही तो डोंगर आहे डोंगर चालूनच आहे असं म्हणतात. हा. बोबड्या त्या माझ्या काठीच्या टोकाकडे बघ बघा बघ. साफे गळी धुंद मोहरली साफे गळी धुंद मोहरली गुलाबाची कळी गालावर पडली गुलाबाची खळी गालावर पडली हॅलो हे पहा रियांश प्रसाद बेंडल याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच दुर्वा दिनेश मते, त्रिशा विजय पडे, अक्षत विजय पडे याकडून आमच्या गवळीसाठी 102 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही नमन मंडळ या पक्षांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे उद्या मानो काय बोलतात. अरे सगळ्या आवल्याने ना पाण्या पाण्या पडतो काय. काय मग ऐकलं बोल. अरे बोबड्या बोबड्या. त्या गवळणी पांढरे पांढरे फुटू कसं माहितीये ते कट्ट्या कट्ट्या. काय करा त्या नेहमी मी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या म्हणजे त्या नेहमी दही दूध तूप लोणी पितात म्हणून त्या पांढऱ्या तुम्ही काय बोलता का? काहीतरी मग मार खाऊन मार्गाची बोबड्या त्या गवळणी बघून घाबरला आम्हाला ना भियालोय. हा. मग अरे त्याच्यामध्ये शाळी शाळी चांगली फोडकर हा. मावशी आहे मावशी आहे. मावशी म्हणजे आईची भर. असं समज असं समज पण ती आहे तिच्या जवळ दपून जायचं जायचं. आई खोडकर मार खाऊ नको जाडव जा 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 लवकर जा ना. हा? आता जाऊ दे. अरे जा वाजवायला जा. वाजवायचा वाजवायचा Thank
आलो की आता सगळ्या मुलीला माफ करायची. माफ होणार का तू? म्हणजे काय? माफ होणार? अगं हे पोरीनं, माफ होणार. मला मेलेला. बघ सगळं आत गेलं. अरे आता बुजगावलं तयार झालंय. हा मध्ये हाय जीव आहे का बघतो. हाय थोडासा बारीक जीव आहे. थांब ना, बघतो. सगळं आत सगळं आत गेलं. गेलंय. हे सवय आहे काय? आता सवय आखडी येते ना. मग मग लगेच थोडं इंजेक्शन देतो. माझ्या इंजेक्शन हा, हा, चालतं. इंजेक्शन जेवढं भरतो. जेवढं लगेच. आहे तोपर्यंत. बरं हा? 1 2 3 हा. एक नंबर इंजेक्शन. अरे उदामा मला आता इंजेक्शन कोण दिलं मग तू त्याने दिलं. अरे मी तुझा दोस्त मी दिलं तुला तू दिलं बघ अरे उदामा हा? झाला इंजेक्शन साईडला गेलं असतं मग काय झालं असतं माहितीये. अरे साईड अरे, जाणार जाणार कसं कसं? नाही पुढे आहे. जाणार नाही बाबरे काय झालं काय झालं? काय झालं काय झालं अरे काय झालं? अहो तुम्हाला काय म्हणलेलं माहितीये. काय बोलली? अरे अहो तुम्हाला काय म्हणलेलं अरे माहितीये? काय बोलली? सांगतोय ना बाबा. सांग ना. अरे अहो तुम्हाला उद्गावून म्हणाली. मग काय हा, केलं काय केलं? मला राग आला. बरोबर सगळ्या पूर्ण मात पडा गेलो. अरे पाठीवर माझा कामं पडले रे. अरे पडणार पडणारच. तुला सांगितलं माठ पडत जाऊ नको हा, तू मोठी तरी चूक केला. केलीस. काय चूक केली. मग बोबड्या मला आधी मला सांग, मावशी तुला काय म्हणाली? ऐका हा मावशी मला उद्गावणं म्हणाली. अरे बोबड्या बोबड्या. अरे तुझं बुद्धा नाव म्हणजे चांगलं ठेवलं. मग याच्यामध्ये कोणतं ह्याच्यामध्ये विचार तुझं नाव आहे काय? ऐका रे बाबा. त्यात ते नाही. नाही नाही म्हणजे चांगलं नाव काय ठेवलं. नाही, उगाच माठ पडले जा मावशी परत अडव अडव जा. राहू दे. काय बी झालं तुला? मला अजून काय झालंय ना झालं की सांगे. मग? अहो ते तुम्ही आली ना कुठून जाणार तुम्ही गेलो. बोबड्या, आम्ही आलोय गोकुळातून आणि चाला मथुरे बाजारी. अरे उतमा काय बोलली मावशी अहो तू काय म्हणे माहितीये? आधी गोवल्यातून जाणार कुठली. ए, मावशी अशी नाही बोलली. मावशी म्हणाली आम्ही आल्या गोकुळातून जाणार मुली बाजारी. हे बाबा मी इतकं सांगितलं मी तुला शाश्वत सांगितलं. या सगळ्या मथुरे रस्ता प्रतिबंध आहे तरी कोण? सांग सांग सांग. अहो ते ऐका बोल, बोल. आम्ही तिथं संस्थेत तिकडे. ए, संगतीचं सांग. अरे बाबा नो देव बाप्पा सांगायचे आता हो ना. हा. सांग तिथं. हा, बरोबर. ते आज संगतीचे आहे ना. संगतीचे संगती संगतीचे. बोबड्या, मग तुमच्या जर कायदा वगैरे काय आहे का? ए, अरे उठामा काय बोलली अरे वेडे कांदा नव्हे कायदा तो तोंडाने सांगायचा असतो. काय सांगाय ए पाटील सर. माठामध्ये जे काय हाय दाखव ग बाई सुटून जाण्याची कर नको भाई राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही राज्याचा कायदा मोडून जाऊ देणार नाही